नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे राजा जनक यांनी सीता स्वयंवरात राजा दशरथ यांना निमंत्रण का पाठवले नाही, माता सीतेशी संबंधित काही रंजक आणि न ऐकलेल्या गोष्टी ही कथा आणि माहिती घेऊन आली आहे. सीता स्वयंवरात अयोध्येचे राजा दशरथ यांना निमंत्रण न पाठवण्याचे कारण म्हणजे राजा जनकांची प्रचंड भीती. अखेर ती भीती काय होती ते जाणून घेऊयात. राजा जनकांच्या काळात एका व्यक्तीचे लग्न झाले. जेव्हा तो पहिल्यांदा चांगले कपडे घालून सासरच्या घरी निघाला तेव्हा वाटेत त्याला एक दलदल दिसली, ज्यामध्ये एक गाय अडकली होती, जी जवळजवळ मृत्यूच्या मार्गावरच होती. गाय लवकरच मरणार आहे आणि चिखलात गेल्यास आपले कपडे आणि चप्पल खराब होतील असे त्याला वाटले. म्हणून तो गायीवर पाय ठेवत पुढे निघाला. तो पुढे सरकताच गाय ताबडतोब मेली आणि शाप दिला की तू ज्याच्यासाठी जात आहेस त्या माणसाला तू पाहू शकणार नाहीस आणि पाहिलास तर ती मरेल. तो व्यक्ती प्रचंड कोंडीत अडकला आणि गायीच्या शापातून मुक्त होण्याचा विचार करू लागला. सासरच्या घरी पोहोचल्यावर बायकोकडे बघितले तर काहीतरी नुकसान होईल या विचाराने तो दाराबाहेर घराच्या दिशेने पाठ करून बसला. घरातील इतर सदस्यांनी त्याला वारंवार घरात येण्याची विनंती केली, मात्र तो गेला नाही किंवा वाटेत घडलेली घटना कोणाला सांगितली नाही. त्याच्या बायकोला कळल्यावर ती म्हणाली, मी जाऊन त्यांना घरात घेऊन येते. जेव्हा त्याच्या पत्नीने त्याला विचारले की तू माझ्याकडे का पाहत नाहीस, तेव्हा तो गप्प राहिला. खूप विनंत्या केल्यावर त्यांनी घडलेली संपूर्ण कहाणी सांगितली. पत्नी म्हणाली की मी पण एक पतिव्रता स्त्री आहे, हे कसे शक्य होईल, तुम्ही माझ्याकडे बघावे. पत्नीकडे पाहताच त्याची दृष्टी गेली आणि गायीच्या शापामुळे तो तिला पाहू शकला नाही. पत्नीने आपल्या पतीला बरोबर घेऊन राजा जनकांच्या दरबारात सर्व हकीकत सांगितली. राजा जनकांनी राज्याच्या सर्व विद्वानांची एक बैठक बोलावली, समस्या समजावून सांगितली आणि गायीच्या शापातून मुक्त होण्यासाठी अचूक उपाय विचारला. सर्व विद्वानांनी आपापसात सल्लामसलत करून एक उपाय सुचविला की एखाद्या पतिव्रता स्त्रीने चाळणीत गंगाजल आणून ते पाणी या व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यांवर शिंपडले तर गायीच्या शापापासून मुक्तता होईल आणि त्याची दृष्टी पूर्ववत होईल. जेव्हा राजाने प्रथम आपल्या राजवाड्यातील राण्यांसह सर्व स्त्रियांना विचारले तेव्हा त्यांना माहिती मिळाली की त्या सर्वांना त्यांच्या पतीच्या निष्ठेबद्दल शंका आहे. आता राजा जनक काळजीत पडले. मग त्यांनी जवळच्या सर्व राजांना निरोप पाठवला की त्यांच्या राज्यात जर कोणी पतिव्रता स्त्री असेल तर तिला आदराने राजा जनकांच्या दरबारात पाठवावे. जेव्हा राजा दशरथ यांना ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सर्वप्रथम आपल्या सर्व राण्यांना विचारले. प्रत्येक राणीचे उत्तर असे होते की राज्यातील कोणत्याही स्त्रीला, अगदी सफाई कामगाराला, जी त्या काळी तिच्या कामामुळे सर्वात खालच्या वर्गात गणली जात होती, तिला विचारला तर ती सुद्धा आपल्या पतीप्रती एकनिष्ठ असल्याचे दिसून येईल. यावेळी राजा दशरथ यांना आपल्या राज्यातील महिलांचे आश्चर्य वाटले आणि त्यांनी राज्याच्या सर्वात खालच्या दर्जाच्या सफाई महिलेला बोलावले आणि तिच्या पतीच्या पतिव्रताबद्दल विचारले. त्या महिलेने होकारार्थी मान हलवली. तेव्हा राजाने अयोध्येचे राज्य सर्वश्रेष्ठ असल्याचे दाखवून त्या स्त्रीला शाही सन्मानाने जनकपूरला पाठवले. राजा जनकांनी त्या महिलेचे पूर्ण शाही थाटात सन्मान केला आणि त्यांची समस्या सांगितली. महिलेने काम करण्यास होकार दिला. ती महिला चाळणी घेऊन गंगेच्या तीरावर गेली आणि प्रार्थना केली की हे गंगा माता, जर मी माझ्या पतीसोबत पूर्णपणे एकनिष्ठ असेल तर गंगेच्या पाण्याचा एक थेंबही खाली पडू नये. प्रार्थना केल्यावर तिने गंगेच्या पाण्याने चाळणी पूर्णपणे भरली आणि पाण्याचा एक थेंबही खाली पडणार नसल्याचे आढळले. मग हे पवित्र गंगेचे पाणी वाटेत सांडून खाली पडेल असा विचार करून तिने थोडे गंगाजल नदीतच टाकले आणि पाण्याने भरलेली चाळणी घेऊन राजदरबारात आली. राजा आणि दरबारात उपस्थित सर्व म्हणजे सगळेजण हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्या महिलेला त्या व्यक्तीच्या डोळ्यावर पाणी शिंपडण्याची विनंती केली.
आणि त्यांना पूर्ण शाही सन्मान देण्यात आला. त्या स्त्रीने आपल्या राज्यात परत जाण्याची परवानगी मागितल्यावर राजा जनकांनी परवानगी दिली आणि कुतूहलाने महिलेला तिची जात विचारली. त्या महिलेने हे सांगितल्यावर राजा जनक चकित झाले. सीता स्वयंवराच्या वेळी विचार केला की राज्याची स्वच्छता करणारी जर इतकी पतिव्रता असू शकते तर तिचा पती किती शक्तिशाली असेल. राजा दशरथ यांनी तशाच प्रकारच्या माणसाला स्वयंवरात पाठवले तर तो धनुष्य सहज उचलून तार चढवू शकेल आणि राजकन्येचे कोणत्याही खालच्या वर्गातील व्यक्तीशी लग्न होईल. म्हणूनच राजा जनक यांनी अयोध्येच्या राजाला निमंत्रण पाठवले नाही. पण विधीचे विधान बदलू शकतं का कोणी? पण अयोध्येचे राजकुमार श्रीराम हे आपल्या गुरुसह जनकपुरीला पोहोचले आणि धनुष्य तोडल्यानंतर राजकुमार श्रीरामांनी माता सीतेला आपली वधू म्हणून वरले. आता आपण बघूयात वाल्मिकी रामायणानुसार माता सीतेच्या काही खास गोष्टी. मुख्यतः श्रीरामांना समर्पित 2 ग्रंथ लिहिले गेले आहेत. एक तुलसीदासांनी लिहिले श्रीरामचरितमानस आणि दुसरे रामायण महर्षी वाल्मिकींनी लिहिले आहे. या व्यतिरिक्त इतर काही ग्रंथही लिहिले गेले आहेत, परंतु या सर्वांमध्ये महर्षी वाल्मिकींनी लिहिलेले रामायण सर्वात अचूक आणि प्रामाणिक मानले जाते. परंतु श्रीरामचरितमानस आणि रामायणात काही गोष्टी वेगळ्या आहेत, तर काही गोष्टी फक्त महर्षी वाल्मिकींच्या रामायणात वर्णन केलेल्या आहेत. हे फार कमी लोकांना माहीत आहे. माता सीतेबद्दलच्या काही गोष्टी आहेत ज्यांचा उल्लेख फक्त वाल्मिकी रामायणात केला आहे. नंबर 1, श्रीरामांशी विवाह झाला तेव्हा माता सीता फक्त 6 वर्षांची होती. याचा पुरावा वाल्मिकी रामायणातील अरण्यकांडमधील या घटनेत सापडतो. या संदर्भात माता सीतेने ऋषींच्या रूपात आलेल्या रावणाला परिचय अशा प्रकारे करून दिला. उषित्वा 12 समा ईश्वाकुनां निवेशने भुंजना मानुषान् भोगान् सर्व कामसमृद्धिनी तत्र 13 वर्षे राजा मंत्रयत प्रभुः अभिषेच इतुं रामं समेतो राजमंत्रिभिः परिगृह्य तु कैकेयी श्वशुरं सुकृतेन मे मम प्रव्राजनं भर्तुर्भरतस्याभिषेचनं द्वावयाचत भर्तारं सत्यसन्धं नृपोत्तमं मम भर्ता महातेजा वयसा 25 18 ही वर्षांनी मम जन्मनी गण्यते. श्लोकाचा अर्थ. माता सीता म्हणते की लग्नानंतर इक्ष्वाकू वंशी महाराज दशरथ यांच्या महालात 12 वर्षे राहून मी सर्व मानवी सुखांचा उपभोग घेतला. माझ्या पतीसोबत मला तिथे नेहमीच हव्या त्या सुखसोयी आणि सुविधा मिळाल्या आहेत. 13व्या वर्षाच्या सुरुवातीला महाराज दशरथ राजे मंत्र्यांना भेटले आणि त्यांनी श्रीरामांना युवराज म्हणून अभिषेक करण्याचा निर्णय घेतला. मग माता कैकेयीने माझ्या सासऱ्याला शपथ घातली आणि 2 वरदान मागितले. माझ्या पतीसाठी वनवास आणि भरतसाठी राज्याभिषेक. वनवासाला जाताना माझे पती 25 वर्षांचे होते आणि माझ्या जन्मापासून ते वनात जाईपर्यंत माझे वय वर्षाच्या हिशोबाने 18 वर्षे झाले होते. या घटनेवरून लक्षात येते की लग्नानंतर माता सीता 12 वर्षे अयोध्येत राहिली आणि वनवासात जात असताना ती 18 वर्षांची होती. यावरून हे स्पष्ट होते की लग्नाच्या वेळी माता सीतेचे वय 6 वर्षे असावे. श्रीराम आणि माता सीता यांच्या वयात 7 वर्षांचा फरक होता अशी ही माहिती आहे. नंबर 2, गोस्वामी तुलसीदास लिखित श्रीरामचरितमानसमध्ये असे वर्णन आहे की भगवान श्रीरामांनी सीता स्वयंवरातील शिवधनुष्य उचलले आणि तार चढवताना ते तुटले. तर महर्षी वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात सीता स्वयंवराचे वर्णन नाही. वाल्मिकी रामायणानुसार श्रीराम आणि लक्ष्मण ऋषी विश्वामित्रांसह मिथिलाला पोहोचले होते. ऋषी विश्वामित्रांनी स्वतः राजा जनकला ते शिवधनुष्य श्रीरामांना दाखवण्यास सांगितले. तेव्हा प्रभू श्रीरामांनी खेळकरपणे धनुष्य उचलले आणि तार लावताना ते तुटले. राजा जनकांनी प्रण केला होता
की जो कोणी हे शिवधनुष्य उचलेल ते त्यांची मुलगी सीतेचा विवाह त्याच्याशी करतील. प्रण पूर्ण झाल्यावर राजा जनक यांनी राजा दशरथांना बोलवून माता सीतेचा विवाह श्रीरामांशी केला. नंबर 3. वाल्मिकी रामायणानुसार एकदा राजा जनक यज्ञासाठी जमीन तयार करण्यासाठी जमीन नांगरत असताना त्याच वेळी त्यांना त्या जमिनीतून एक मुलगी दिसली. नांगरलेली जमीन आणि नांगराच्या टोकाला सीता म्हणतात, त्यामुळे या मुलीचे नाव सीता ठेवण्यात आले. नंबर 4. श्रीरामचरितमानसनुसार माता सीता आपल्या वनवासात श्रीरामांच्या नेहमीच मागे मागे चालत होती. चालताना चुकूनही श्रीरामांच्या पायांच्या ठशावर पाय पडू नये याची माता सीता विशेष काळजी घेत असे. माता सीता श्रीरामांच्या पावलांच्या ठशांच्या बाजूला पाय ठेवून चालत असत. नंबर 5. एकदा रावण आपल्या पुष्पक विमानात कुठेतरी जात असताना त्याला एक सुंदर स्त्री दिसली. तिचे नाव देववती होते. भगवान श्री विष्णूंना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी ती तपश्चर्या करत होती. रावणाने तिचे केस पकडून तिला आपल्यासोबत यायला सांगितले. त्या तपस्वीने रावणाला शाप दिला की तो एका स्त्रीमुळेच मरेल असे सांगून ती अग्नीत जळून गेली. त्याच स्त्रीने दुसऱ्या जन्मात सीता म्हणून जन्म घेतला. ही घटना वाल्मिकी रामायणातील आहे. नंबर 6. वाल्मिकी रामायणानुसार रावणाने सीतेचे रथातून अपहरण केले होते. रावणाचा हा दिव्य रथ सोन्याचा होता आणि त्यात गाढवाचे जोडे होते आणि तो गाढवासारखा आवाज करत असे. नंबर 7. ज्या दिवशी रावणाने माता सीतेचे अपहरण केले आणि तिला अशोक वाटिकेत आणले त्याच रात्री ब्रह्मदेवांच्या आज्ञेवरून इंद्रदेवांनी माता सीतेसाठी खीर आणली. प्रथम इंद्रदेवांनी अशोक वाटिकेत उपस्थित असलेल्या सर्व राक्षसांना मोहित करून झोपवले. त्यानंतर माता सीतेला खीर अर्पण करण्यात आली, जी खाल्ल्याने माता सीतेची भूक आणि तहान शमली. ही घटना वाल्मिकी रामायणात आढळते. नंबर 8. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. दरवर्षी या तिथीला श्रीराम आणि माता सीता यांचा विवाहाच्या स्मरणार्थ विवाह पंचमी हा सण साजरा केला जातो. ही घटना श्रीरामचरितमानसमध्ये आढळते. आता आपण बघूयात सीता स्वयंवरात शिवधनुष्याचे रहस्य. रामायणातील सीतामातेचे स्वयंवर घटना तुम्हा सर्वांना माहीत असेलच. राजा जनक हे भगवान शिवाचे वंशज होते आणि भगवान शिवाचे धनुष्य त्यांच्या जागी ठेवले होते. राजा जनक म्हणाले होते की सीता माता फक्त त्या धनुष्याची तार चढवणारा राजा निवडेल. भगवान शिवाचे धनुष्य हे सामान्य धनुष्य नव्हते, तर ते ब्रह्मास्त्र सोडण्याचे त्या काळातील साधन होते. रावणाची नजर त्याच्यावर होती आणि म्हणूनच तो स्वयंवरालाही आला. तो भगवान शिवाचा निस्सीम भक्त असल्याने माता सीतेशी विवाह करण्यात तो यशस्वी होईल असा त्याचा विश्वास होता. ते रावणाच्या हाती पडले तर विश्वाचा नाश होईल अशी भीती जनकराजांना वाटत होती. त्यामुळे त्याचा नाश होणेच हिताचे आहे. त्या चमत्कारिक धनुष्याचा वापर कशा पद्धतीने करायचा हे फक्त काही लोकांनाच माहीत होते. फक्त जनकराज, माता सीता, आचार्य श्री परशुराम, आचार्य श्री विश्वामित्र यांना त्याची वापरण्याची पद्धत माहीत होती. आचार्य श्री विश्वामित्र यांनी प्रभू श्रीराम यांना ती पद्धत सांगितली. ते धनुष्य खूप प्राचीन होते आणि ते तार लावताना ते तुटले. श्री परशुराम यांना राग आला की श्रीराम यांना ते धनुष्य वापरण्याची पद्धत माहीत नाही. नंतर लक्ष्मण आणि विश्वामित्र यांनी ते खूप प्राचीन असल्याचे समजावून सांगितल्यानंतर त्यांनी ते तार चढवण्यास सुरुवात करताच तो तुटला. मग श्री परशुरामांचा राग शांत झाला. ते सामान्य धनुष्य नव्हते, ते भगवान शिवाचे धनुष्य होते. ते त्यावेळचे अत्याधुनिक मिसाईलप्रमाणेच होते. भगवान शिवाच्या धनुष्यावर रावणासारख्या लोकांच्या वाईट नजरेचा परिणाम झाल्याचे पाहून ऋषी चिंताग्रस्त झाले. याचं काय करायचं याचा विचार झाला तेव्हा सरतेशेवटी असे ठरले की चुकीच्या हातात गेल्यावर त्याचा आणखी गैरवापर केल्यास भयंकर विनाश होऊ शकतो, म्हणून ते नष्ट करणे पूर्णपणे योग्य आहे.
आपल्या ऋषीमुनींनी शोध घेतला आणि असे आढळले की असे काही बिंदू आहेत ज्यांना वेगवेगळ्या कोनातून वेगवेगळे दाब देऊन नष्ट केले जाऊ शकते आणि संपूर्ण समाजासमोर ते नष्ट करायचे असेही ठरले. आता संघटित करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्याचा निर्णय देवर्षी विश्वामित्रांना देण्यात आला. त्यानंतर सीता स्वयंवर आयोजित केले गेले आणि ते भगवान श्रीरामांनी नष्ट केले. श्रीराम जय राम जय जय राम. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये.